कोकणातील नाश्त्याचे पदार्थ म्हणजे घावन, आंबोळी हे पदार्थ तर खूप जगप्रसिद्ध आहेतच. पण आज आपण पोह्यांपासून एक छान असा पदार्थ बनवणार आहोत. तो सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल. कोकणातील कुठलीही रेसिपी बनवायची म्हटलं तर नारळ पाहिजेच असतो. त्यासाठी आपण नारळसुद्धा वापरला आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. 1 वाटी असं मी पोहे घेतले आहेत. हे चाळून स्वच्छ करून घेतले आहेत. एका बाउलमध्ये टाकून घेऊया. 1 वाटी असे आहेत, 250 ग्रॅम हे पोहे आहेत. तर बाउलमध्ये टाकून घेतले आहेत आपण आणि नारळाचं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पोहे भिजवून घेऊया अशा पद्धतीने आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. नारळाचे पाणी वापरल्यामुळे ह्या रेसिपीला एक अप्रतिम चव आली आहे. तर नक्कीच तुम्ही वापरून पाहू शकता. तर इथं एक मी मोठा बाउल घेतला आहे. त्यामध्ये एक काकडी साल काढून कट केलेली घेतली आहे, बारीक कट केली आहे. टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेले आहे आणि कांदा एक कट करून घेतलेला आहे, बारीक कट केलेला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोवलेला नारळ घेतला आहे 1 वाटी असा. 1 वाटी खोवलेला नारळ टाकून आणि कोथिंबीर फ्रेश अशी टाकून घेतली आहे आणि हे सगळं हातानेच आपण छान असं मिक्स करूया, चुरून घेऊया. हाताने मिक्स केल्यामुळे छान असं हे एकजीव होतं आणि चवसुद्धा छान येते. आता बघूया आपण हे साईडला ठेवूया आणि 10 मिनिटासाठी भिजवलेले पोहे बघूया. तर पोहेसुद्धा छान भिजले आहेत. नारळाच्या पाण्याने पोहे भिजवून घेतल्यामुळे पोह्यांना एक अप्रतिम अशी चव छान येते. आणि यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार. पोहे आपण काट्याच्या चमच्याने किंवा साध्या चमच्याने असं मोकळं करून घेऊया. मोकळे करून घेतले आहेत पोहे, ह्या पद्धतीने पाहू शकता. तर आता ज्या वस्तू मिक्स केल्या आहेत त्या हाताने त्यातच हे पोहे टाकून घेऊया आणि काट्याच्या चमच्यानेच हे मिक्स करून घेऊया, म्हणजे पोहे सगळे मोकळे मोकळे होतील. हे पोहे छान असं मोकळे मोकळे झाले आहेत. आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे काट्याच्या चमच्याने, म्हणजे पोहे छान असे मोकळे मोकळे होतात. आणि ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही सगळे जिन्नस एकजीव झाले आहे. त्यामध्ये आता तडका करून घेऊया. यावर फोडणी टाकायची आहे आपल्याला. तडक्याच्या भांड्यात तेल टाकून हलकेसे गरम झाले की शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणेसुद्धा साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे क्रंची लागतात. तर हे हलकेसे गरम तेल झालं की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेतले आहेत आणि छान असं साल तडकेपर्यंत तळून घेतले आहेत. ह्या पद्धतीने तळलेले शेंगदाणे आपण बाजूला काढूया. पोहे खाताना पोह्यांमध्ये हे शेंगदाणे तळलेले टाकल्यामुळे पोहे खाताना क्रंची लागतात. गॅसची आच मंद करूया आणि हे शेंगदाणे काढून घेऊया. तर यामध्ये शिल्लक तेल होतं ते काढून घेतलं आहे आणि यामध्ये टाकूया मोहरी पाव चमचा, जिरी पाव चमचा, कढीपत्त्याची पाने भरपूर टाकूया आणि 2 चिमूट असं हिंग टाकूया. आता कढीपत्त्याची पानंसुद्धा भरपूर टाकली आहेत. ह्या पद्धतीने थोडंसं मिक्स करूया. गॅस बंद केला आहे आणि हिंग टाकून घेतलं आहे 2 चिमूट असं. तर ही फोडणी आपल्याला थंड करायची आहे. गॅस बंद केला आहे कारण तेल अगोदरच शेंगदाणे तळताना जास्त गरम झालेलं होतं. तर तळलेले शेंगदाणे आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आहे. आता ही फोडणीसुद्धा थंड झाली आहे. छान अशी यामध्ये टाकून घेऊया. ह्या पद्धतीने पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं. हे आपले झाले आहेत तयार कोकणी पद्धतीने किंवा दडपे पोहे सुद्धा म्हणू शकतो आपण. तयार झाले आहेत हे कोकणी पद्धतीचे दडपे पोहे. तर छान असं मिक्स करून घेऊया. ताट असं ठेवायचं आहे आणि याच्यावर जे जड वस्तू आहे त्याच्यावर ठेवायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवायचे आहे, म्हणजे कांदा, काकडी, टोमॅटोचं पाणी त्यामध्ये छान असं मुरलं जातं आणि पोहेसुद्धा त्यामध्ये छान असं मुरतात आणि त्याची चव एक अप्रतिम छान येते. नारळाची चव त्यामध्ये आहे, नारळाच्या पाण्याची सुद्धा चव आहे. म्हणून हे कोकणी पद्धतीचे आपले पोहे तयार आहेत. लिंबूची फोड आणि वाटलंच तर ह्याच्यावरून तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता. खूप अप्रतिम होतात. जर तुम्हाला हे दडपे पोहे कोकणातील ही रेसिपी दडपे पोह्यांची आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.